ज्या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो तो दिवस आज उजडला. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसांजवळ पैसा आहे पण वेळ नाही. आज आमच्या ट्रिपचा पहिला दिवस आणि आज आम्ही सर्वत्र एकत्र भेटलो. या छोट्या चिमुकल्यांना मी घरातून आणलेल्या जेवणाचा घास खायला घातला. या धगधगत्या उन्हात फक्त शरीराला उसाचा रसच आराम देऊ शकतो. तो रस बनण्यासाठी उसाचे, आल्याचे आणि लिंबाचा बलिदान दिलं जातं. एखाद्याच्या शरीराला किती पिळावं याचा अंत नाही हे पाहण्यात येतं. या 3 मित्राच्या बलिदानाचा आस्वाद आम्ही 4 मित्रांनी रस पिऊन घेतला. जसा तो तोंडामार्गे गळ्याच्या भुयारातून पोटाच्या घरात जसा प्रवेश करत होता तसा मनाला आनंद देतो. त्या मनाच्या तृप्तीला मी एक डोळा मारत पुढच्या प्रवासाला प्रगतीच्या वाटचालीमुळे निसर्गाचं मोठं नुकसान केलं जात आहे. दिवसभर प्रवास करून थकलेल्या शरीराने आणि मनाने गोवा नगरीत प्रवेश केला. ते अथांग समुद्राचं पाणी, दिवसभर तापून मावळणारा तो सूर्य आणि ठिया धरून बसलेले क्रूज पाहून मनाची चेतना जागी झाली. माशांचा येणारा वास जणू काहीतरी सांगून